पुण्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे आणि या एका जागेमुळे महायुतीमध्येच मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्ह आत्तापासूनच दिसायला लागली आहे. मी असं का म्हणतोय हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अविनाश आदक. आपण पाहत आहात महायू न्यूज टू द पॉइंट. मित्रांनो, 2022 पासून रिक्त असलेल्या पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जागा रिकामी होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कारण पूर्वी ही जागा अखंड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, तर आता राष्ट्रवादी अजित पवारांचा गट महायुतीसोबत आहे. दुसरीकडं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठं संख्याबळ उभं केलं आहे. त्यामुळं भाजपाने सुद्धा या जागेवर आपला दावा मजबूतपणे मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळं विरोधकांपेक्षा महायुतीमधीलच संघर्ष अधिक रंगणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे सामान्य नागरिक यामध्ये मतदान करत नाहीत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगरसेवक, त्याचबरोबर नगराध्यक्ष असे लोकप्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करतात. त्यामुळं इथं प्रचारापेक्षा आकडेमोड आणि राजकीय संबंध अधिक महत्त्वाचे ठरतात. विशेष म्हणजे यावेळी मतदार संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2016 मध्ये या मतदारसंघात 702 मतदार होते, मात्र यंदा ही संख्या जवळपास 827 पर्यंत पोहोचली आहे. फुरसुंगी, उरुळी देवाची या दोन्ही नगरपंचायतीची भर आणि दोन्ही महानगरपालिकांमधील वाढलेले सदस्य यामुळे मतदारसंख्या वाढली आहे. आता जर पक्षीय बलाबल पाहिलं तर सगळ्यात मोठा आकडा राष्ट्रवादी काँग्रेसकडं असल्याचं पाहायला मिळतं. अंदाजे 347 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत. भाजपकडं सुमारे 319 मतं आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडं 68 मतं आहेत. काँग्रेसकडे 19 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 17 आणि इतर व अपक्ष मिळून सुमारे 46 मतं आहेत. एकूण पाहता महायुतीकडे जवळपास 734 मतांचा मोठा आकडा असल्याचं गणित आहे. मात्र याच आकडेवारीमध्ये खरा राजकीय ट्विस्ट सुरू होतो. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जागेवरून संघर्ष निर्माण झाला तर निर्णायक भूमिका शिंदे गटाच्या 68 मतांची असू शकते. जर शिंदे गट भाजपाच्या बाजूने ठामपणे उभा राहिला तर भाजपाचा दावा अधिक मजबूत होऊ शकतो. पण जर महायुतीत समतोल राखण्यासाठी शिंदे गटाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तर अजित पवार गटाची बाजू वरचढ ठरू शकते. त्यामुळे या निवडणुकीत फक्त भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना नाही, तर शिवसेना शिंदे गटाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट हा खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकतो. भाजपकडून या जागेसाठी माजी आमदार जगदीश मुळीक यांचं नाव आघाडीवर मानलं जातंय. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना विधान परिषदेचं आश्वासन दिल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर महापालिकेतील अनुभव आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले गणेश बिडकर हेही या शर्यतीत आघाडीवर आहेत. दुसरीकडं राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर योगेश बहल, विक्रम काकडे यांच्यासोबतच विलास लांडे आणि विठ्ठल उर्फ नाना काटे यांची नावं देखील चर्चेमध्ये आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील यांचा प्रभाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेटवर्क लक्षात घेता राष्ट्रवादीकडून या नावांकडे सुद्धा गंभीर दावेदार म्हणून पाहिलं जातंय. पण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं आव्हान हे अजित पवार गटासमोर असणार आहे. पुण्यातील ही जागा आपल्याकडे कायम राखण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना आता आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीची खरी चुणूक दाखवावी लागणार आहे. कारण एका बाजूला भाजपाचा वाढता दबाव, दुसऱ्या बाजूला महायुतीतील समतोल आणि तिसऱ्या बाजूला स्वतःच्या पक्षातील इच्छुकांची मोठी संख्या. या तिन्ही गोष्टी हाताळणं राष्ट्रवादीसाठी नक्कीच सोपं नसणार आहे. म्हणजेच पुण्याची ही विधान परिषद निवडणूक आता केवळ एका जागेची निवडणूक राहिलेली नाही, तर ही निवडणूक महायुतीतील अंतर्गत शक्तीपरीक्षा ठरू शकते. भाजपचं वाढलेलं संख्याबळ, राष्ट्रवादीची पारंपरिक पकड आणि शिवसेना शिंदे गटाची निर्णायक भूमिका या तिन्ही गोष्टींमुळं पुण्यातील ही लढत राज्यातील सर्वाधिक चर्चेची राजकीय लढत ठरू शकते अशी शक्यता आता वर्तवली जाते. एकंदरीतच आता महायुतीमध्ये तडजोड होते की पुण्याच्या जागेवरूनच मोठा राजकीय संघर्ष पेटतो
हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकूणच या सर्व विषयाबद्दल आपल्या काय भावना आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या आणि अशाच विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा महाई न्यूज टू द पॉइंट. धन्यवाद. पाहत रहा महा ई न्यूज, लढाई सत्याची, लोकशाहीच्या हक्काची.